जिद्द आणि मेहनतीच्या बळावर नांदेडच्या एका तरुणाने यूपीएससी अभियांत्रिक स्थापत्य परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे। रोहित धोंडगे असे या तरुणाचे नाव आहे। त्याच्या या यशाबद्दल कौठा येथील नागार्जुना पब्लिक स्कूल तर्फे सत्कार करण्यात आला। रोहित हा या शाळेचा विद्यार्थी देखील होता। या सत्कार समारंभात शाळेच्या प्रिन्सिपल शैला पवार, समन्वयक केशव गड्डम यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करावी, यश नक्की मिळेल असा संदेश रोहित धोंडगे यांनी दिला। ते रोहित खूप सिन्सियर होता। फ्रॉम बर्थ खूप शांत, खूप सिन्सियर, डेडिकेटेड होता, डिसिप्लिन्ड होता। त्यासाठी म्हणून हे अचीवमेंट त्याला भेटलेलं आहे आता सध्या। आता पुढे पण त्याला बेस्ट ऑफ विश, पुढे पण ते खूप करावं लागेल। पुढे खूपच अचीवमेंट त्याचे आहे। आता तर यंग आहे तो, अजून पुढे त्याच्या जास्त सक्सेस व्हावं लागतं म्हणून सर आम्ही विश करतो त्याला। अभिनंदन त्याला। कितीपासून कितीपर्यंत शाळेत? नर्सरी टू 10th पद होता तो। त्याचे पूर्ण एज्युकेशन इथं झालेलं आहे। कसा आनंद आहे तुम्हाला एक विद्यार्थी? खूपच आनंद आहे। इतका आनंद की मी प्रकट करू शकत नाही त्याला। खूपच छान वाटतंय आम्हाला। हे कॉपरेशन ऑफ द टीचर्स पण खूप कॉपरेटिव्ह होते, त्यासाठी म्हणून ते सक्सेस झालेलं आहे। फ्रॉम नर्सरी टू 10th स्टँडर्ड शांत स्वभावाच्या, ना भांडणं नाही, कोणाने काय नाही, शिक्षण करायचं, घरला जायचं। खूपच छान मुलगा आहे। हो, सत्कार पण केलेला आहे आज। मी नागार्जुना पब्लिक स्कूल या शाळेचा लहानपणीपासून 10वीपर्यंत विद्यार्थी होतो आणि मी UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन या नावाच्या परीक्षामध्ये माझा पहिला क्रमांक आला आहे। UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही UPSCनी कंडक्ट केलेली टेक्निकल फील्डसाठी परीक्षा आहे। या परीक्षेतून तुम्ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ऑफिसर या पदावर निवड होती, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह किंवा असिस्टंट डायरेक्टर। ही परीक्षा नेमकी तुमच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणावरच निर्भर राहते। या परीक्षेमध्ये तुमच्या 4 वर्षाच्या शिक्षण सोडून अजून काही राहत नाही आणि या परीक्षेचे 3 स्टेज आहेत। पहिली प्रिलिमिनरी परीक्षा, दुसरी मेन्स आणि तिसरं इंटरव्ह्यू। या तिघी परीक्षांमध्ये तुमची पूर्णपणे चाचणी होते। तुमचे सॉफ्ट स्किल्स असू द्या, टेक्निकल असू द्या, किंवा तुम्ही पेपरामध्ये टाईम कसा मॅनेज करता, ही एक तुमची ओव्हरऑल चाचणी केली आहे UPSCनी। इथे तुम्हाला देशभरात पोस्टिंग मिळतील। माझ्या प्रमाणे मार्गदर्शन करायचा पूर्ण प्रयत्न केला। माझी सगळ्यांची हेच रिक्वेस्ट आहे की माझ्या मार्गदर्शनाला तुम्ही सिरियस घ्यावे आणि त्यातून जे काही तुम्हाला शिकायला भेटलं त्याला आपल्या शालेय जीवनात इम्प्लिमेंट करावं।